समोर येते उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याची माहिती ही समोर येते। नागपूरहून गडचिरोलीला जात असताना हा सगळा प्रकार घडलाय। तर उड्डाणादरम्यान पायलटला तांत्रिक बिघाड हा लक्षात आला। पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलाय। हेलिकॉप्टर उड्डाणापूर्वी तांत्रिक तपासणीत बिघाड झाला, तर हा तपासणीत बिघाड लक्षात आला का नाही याची चौकशी करण्याची स्थानिक शिवसैनिकांनी मागणी केलेली आहे। मोठी बातमी आपण सध्या पाहतोय। उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये हा बिघाड झाला, तर पायलटच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। नागपूरहून गडचिरोलीला जात असताना हा सगळा प्रकार घडल्याची माहिती ही हाती लागलेली आहे। तर मंत्री उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरला हा बिघाड झाला। गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं विमान अपघात घडताय। तर अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर विमानांच्या तांत्रिक बिघाडासंदर्भात सातत्यानं विरोधकांकडून हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता। त्यानंतर आता मंत्री उदय सामंत यांच्याही हेलिकॉप्टरला बिघाड झाल्याची माहिती ही समोर आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून। शुभम, उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाला, काय अधिक माहिती? अंकिता, खरं पाहायला गेलं तर ताजी बातमी आता सध्या समोर येत आहे की महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि शिवसेनेमध्ये नेते असलेले उदय सामंत यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याची ताजी बातमी ही सध्या समोर आलेली आहे। उदय सामंत हे नागपूरवरून गडचिरोली या ठिकाणी प्रवास करत असताना त्यांचा आज नियोजित दौरा होता आणि या दरम्यानच त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झालेली आहे। पण मात्र हेलिकॉप्टर उड्डाणाच्या दरम्यान पायलटला तांत्रिक बिघाड लक्षात आला आणि त्यामुळे कुठेतरी मोठा अनर्थ हा सध्या टळलेला आहे। आणि अशामध्ये समजा पाहायला गेलं तर उदय सामंत हे बचावलेले आहेत। एकीकडे पाहायला गेलं तर उदय सामंत हे दिवस रात्र जे आहेत शिवसेना पक्षासाठी आणि त्यांच्या उद्योग खात्यासाठी महाराष्ट्र शासनासाठी हे सातत्याने काम करत असतात। आणि अशामध्येच त्यांच्या कामाच्या दरम्यान दौऱ्याच्या दरम्यान हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याची बाब ही आता समोर आली आहे। निश्चित शुभम, त्यामुळे एकंदरीतच चौकशी अंती नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर उदय सामंतांच्या विमानात तांत्रिक बिघाड झाला। से विपद के समर्थन से झारखंड में सरकार चल रही है और हमारे छात्र वहां 20 दिन से आंदोलन कर रहे हैं।